राहुल गांधीच्या आरक्षणाविरोधी वक्तव्यावर भाजपाचे काँग्रेस हटाओ आरक्षण बचाओ, भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वात ठाण्यात आंदोलन. दलित व आदिवासी समाजाला दिलेल्या आरक्षणाविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या निषेधार्थ भाजपा ठाणे शहर जिल्हातर्फे काँग्रेस हटाओ आरक्षण बचाओ आंदोलन करण्यात आले. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोटनाका येथील पुतळ्यासमोर भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले व आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात काँग्रेसचा धिक्कार करण्यात आला. तसेच कोणत्याही परिस्थितीत आरक्षण हिसकावून दिले जाणार नाही असा इशारा आंदोलनाद्वारे देण्यात आला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने दिलेले आरक्षण हिसकावून घेण्याची मानसिकता काँग्रेसच्या नेत्यांची आहे. अमेरिकेतील दौऱ्यात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाविरोधी वक्तव्य केल्याबद्दल देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने आज काँग्रेस हटाओ आरक्षण बचाओ आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्त्यांसह नागरिक सहभागी झाले होते. राहुल गांधी यांच्या वक्तव्यातून काँग्रेसचा खरा चेहरा हा जनतेसमोर आला आहे. याकडे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी लक्ष वेधले. तर काँग्रेसच्या नेत्यांची कायम आरक्षण विरोधी मानसिकता राहिली असल्याची टीका आमदार संजय केळकर यांनी केली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले व भाजपाचे आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात माजी नगरसेवक मुकेश मोकाशी, माजी नगरसेविका दीपा गावण, जिल्हा सरचिटणीस मनोहर सुगदरे, सचिन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विक्रम भोईर, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्नेहा पाटील, विद्या शिंदे, सुरेश पाटील, सचिन केदारी, अलकेश कदम, राकेश जैन, वृषाली वाघुले यांच्यासह विविध मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी आदींसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महाराज की परम पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचा, परम पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचा, परम पूज्य बाबासाहेब आंबेडकरांचा. राहुल गांधींनी देशाबाहेर जाऊन देशविरोधी भाष्य केलेलं आहे आणि त्याचा देशातली जनता आणि आम्ही तीव्र निषेध करतो. यांची सवयच आहे देशाच्या बाहेर जायचं, देशाच्या विरुद्ध बोलायचं, देशविरोधी वक्तव्य करायचं आणि जो देश विकासाकडे नेला जातोय, आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली क्रमांक 5 वर नेला जातोय. सारं जग या देशाचा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आदर करतंय आणि राहुल गांधी जे आहेत ते बाहेर गेले, आतमध्ये तर बडबड जातात पण देशाच्या बाहेर देखील चुकीच्या पद्धतीने बोलतात, देशविरोधी बोलतात, आरक्षणाचे विरोधी देखील. आरक्षण विरोधी बोलणं याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच अपमान करणं. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यांनी नेहमीच निवडणुकीतही हरवलंय आणि अपमानित देखील केलेलं आहे आणि त्याच्यामुळे देशातली जनता याचा तीव्र निषेध करते. त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य त्वरित थांबवावं, देशाची माफी मागावी. तर देशाची काय पडलेली नाही, त्यांना फक्त निवडणूक दिसते, वोट बँक पॉलिटिक्स दिसतं आणि त्याच्यामुळे देशात आणि देशाच्या बाहेर ही मंडळी जी आहे ती सत्तेकरता आपापली आहे. 50 वर्षात तर काही केलं नाही, परंतु आता अनेक वर्ष जी आहे ती यांची सत्ता हातातून गेली आहे, 100च्या वर पण येत नाही आणि त्याच्यामुळे काही करून सत्ता मिळवण्याकरता देशविरोधी काम जी करतायत आणि त्यांचे सगळे जे मित्र आहेत, उद्धव ठाकरे, शरद पवारजी, हे सगळे मुख गिळून बसलेले आहेत. इतर वेळेला सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्याच या चॅनलवर बडबड 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 करत असतात. साधा तुम्ही निषेध पण करत नाही, आरक्षणाच्या विरोधी तुम्ही आहात हे आता लोकांना तुमचा खरा चेहरा दिसलेला आहे. राहुल गांधी यांनी 8 दिवसापूर्वी अमेरिकेमध्ये जाऊन आरक्षण विरोधी त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचं स्टेटमेंट दिलंय की आम्ही सत्तेमध्ये आल्यानंतर आरक्षण रद्द करू आणि निर्लज्जपणाचा कळस त्या ठिकाणी राहुल गांधी यांनी देशासमोर ठेवलाय. आमचा या ठिकाणी काँग्रेसला, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना सवाल आहे की रोज उठून सकाळी जो पोपटपंची त्या ठिकाणी ओरडत असतो, आता मुख गिळून बसलेत का? आणि काँग्रेस ही गेल्या अनेक वर्षापासून ही आरक्षणाच्या विरोधात आहे. नरेंद्र मोदी यांनी 2014 पासून देशामध्ये जो विकास झपाट्याने केलाय आणि तो अनेक देशांमध्ये जाऊन नरेंद्र मोदी त्या ठिकाणी भारताची प्रतिमा त्या ठिकाणी उज्ज्वल करण्याचं काम करतात. भारत देश हा आर्थिक सत्तेमध्ये आता 5व्या क्रमांकाला आलेला आहे आणि हे महाशय विदेशात जाऊन भारताची प्रतिमा
मलिन करण्याचं काम करतायत, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करतायत. काँग्रेस पक्षच हा जातीय तेढ निर्माण करण्याचं काम करतोय आणि राहुल गांधी यांनी जे वक्तृत्व केलंय त्या ठिकाणी आम्ही आरक्षण रद्द करू, पूर्ण चेहरा त्या ठिकाणी काँग्रेसचा फाडला गेलेला आहे. आमचा संजय राऊतला सवाल आहे, उद्धव ठाकरेंना सवाल आहे आणि शरद पवारांना सवाल आहे की त्यांनी राहुल गांधीच्या स्टेटमेंटवर तात्काळ उत्तर द्यावं. राहुल गांधी आणि काँग्रेस हे नेहमी देशाची प्रतिमा कुठेतरी मलिन होईल याच्यासाठीच त्यांचे नेहमी स्टेटमेंट्स असतात. हे पहिल्यांदा झालेलं नाहीये. या आधीही राहुल गांधी यांनी देशाच्या बाहेर जाऊन देश अपमानित होईल अशा स्टेटमेंट यापूर्वीही दिलेले आहे आणि आताही त्यांनी तेच केलेलं आहे. त्यांनी देशाच्या बाहेर जाऊन त्यांनी एक आरक्षणाविषयी हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या विरोधात अशी एक स्टेटमेंट दिली आहे की आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्ही आरक्षण रद्द करू. आणि अजून एक त्यांनी स्टेटमेंट दिलेली की इंडिया इज नॉट अ फेअर कंट्री. तर मला राहुल गांधी यांना अतिशय निंदास्पद हा त्यांचा स्टेटमेंट होता. आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे देशाच्या बाहेर पूर्ण ग्लोबली आपल्या देशाची प्रतिमा वाढवतात आणि हे काँग्रेस पक्षाचे जे सो कॉल्ड नेते आहेत ते जाऊन आपल्या देशाची फक्त प्रतिमा मलिन करतात. तुम्ही या देशातले आहात, या देशात तुम्ही 50 वर्ष गेले, 50 वर्षात तुम्ही सत्तेत होते, तुम्ही केलं काय? आणि आज जाऊन तुम्ही देशाच्या बाहेर जाऊन आपल्या देशाबद्दल हे निगेटिव्ह बोलताय. तर त्या विरोधात आम्ही आज इथे भाजपा पक्ष आम्ही पूर्ण सगळे इथे ह्या गोष्टीसाठी निषेध करायला, त्यांनी जे निंदनीय एकदम जी स्टेटमेंट केलेली आहे त्याच्या विरोधात आम्ही इथे सगळेजण त्यांचा निषेध करायला इथे आज रस्त्यावरती उतरलेलो आहोत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. पाणी बिलाची थकबाकी ठेवणाऱ्यांवर पालिकेची कारवाई. शीळ दिवा भागात कारवाईत 6 मोटर पंप जप्त, 11 नळ जोडण्या खंडित. ठाणे महापालिकेची पाणी बिलं थकबाकी वसुलीकरिता पाणी पुरवठा विभागाने कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेत शीळ दिवा भागात 6 मोटर पंप जप्त करण्यात आले तर 11 नळ जोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. पाणी बिलाची रक्कम भरून महापालिकेत सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास नळ जोडणी खंडित करून पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले असून बिलाच्या साप्ताहिक वसुलीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. पाणी बिलाच्या थकबाकीसह वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागात नळ जोडणी खंडित करणे, मोटर पंप जप्त करणे, मीटर रूम सील करण्यात येत आहे. तसेच पाणी बिलाचा भरणा न करता खंडित नळ जोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करून घेतल्यास गुन्हे दाखल करण्याचीही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली. महापालिका कार्यक्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या नळ संयोजकाच्या थकीत देयकाची चालू वर्षाच्या मागणीसह पूर्ण भरणा केल्यास प्रशासकीय आकारामध्ये 100% सूट लागू करण्यास महापालिका आयुक्त सौरवराव यांनी मान्यता दिली आहे. थकीत पाणीपट्टी बिलावरील दंडा 100% इतकी भरीव सवलत जाहीर करीत आल्याने नागरिकांना आर्थिक दिलासा मिळणार असून या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. ही योजना 1 सप्टेंबर 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत लागू राहील. वरील योजनेचा लाभ घेऊन थकीत व चालू पाणी देयकाची रक्कम पूर्णपणे भरून त्यावरील प्रशासकीय आकारामध्ये 100% सवलत योजनेचा लाभ नागरिक घेऊ शकतील. या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या घरगुती पाणी बिल धारकांनी पाणी पुरवठा देयक जमा केली असतील
अशांनी सदरची सवलत योजना लागू असणार नाही. तसेच ही योजना व्यावसायिक संयोजक धारकांना लागू असणार नाही. सफाई कर्मचाऱ्यांबाबत असा सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवा, राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य पी. वावा यांचे प्रतिपादन. सफाई कर्मचारी यांची काळजी घेऊन त्यांच्याविषयी पालिकेने असा सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवावा, असे प्रतिपादन राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य पी. वावा यांनी केले. राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाने दिलेल्या निर्देशांबाबत ठाणे महापालिका करीत असलेल्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी पी. वावा यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी ठाणे महापालिकेत बैठक झाली. या बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, मनीष जोशी, दिनेश तायडे, शंकर पाटोळे यांच्यासह विभागप्रमुख तसेच सफाई कर्मचारी यांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. यावेळी आयोगाचे निर्देश, लाड पागे समितीच्या शिफारशी, महापालिकेमार्फत सफाई कर्मचाऱ्यांसाठी करीत असलेले उपक्रम यांचे सादरीकरण करण्यात आले. त्याबद्दल पी. वावा यांनी समाधान व्यक्त केले. तसेच महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे त्याबद्दल अभिनंदनही केले. सफाई कर्मचारी यांच्या ओळखपत्रावर रक्तगट, PF क्रमांक यांचा उल्लेख करावा, अशी सूचना श्री वावा यांनी केली. सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीने यावेळी मांडण्यात आलेल्या पदवीधर कर्मचारी यांची पदोन्नती, घरांच्या समस्या आदी मुद्द्यांची नोंद श्री वावा यांनी घेतली. तसेच त्याबद्दलही महापालिकेने सकारात्मक निर्णय घ्यावा, असे निर्देशही त्यांनी दिले. ठाण्यात गौराईसह लाडक्या बाप्पांना निर्विघ्न निरोप. ठाणे गणेश चतुर्थीला घरोघरी विराजमान झालेले लाडके बाप्पा आणि माहेरवाशीण म्हणून मुक्कामी आलेल्या गौराईला गुरुवारी भक्तांनी भक्तिपूर्ण वातावरणात निरोप दिला. 6 दिवस बाप्पा मुक्कामी राहिल्यानंतर निरोप देताना अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या होत्या. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असे जयघोष करताना भक्तांचे मन दाटून आले असल्याचे चित्र ठिकठिकाणी देत होते. कृत्रिम तलाव, रेती बंदर आणि खाडी किनारी गणपती बाप्पांचे विसर्जन गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पार पडले. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 37,000 बाप्पांसह 15,000 गौरी मातांना निरोप देण्यात आला. ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांवर भर पावसात जल्लोषी थाटात मिरवणुका काढण्यात आल्या होत्या. पोलीस प्रशासनाने चौकाचौकात तसेच विसर्जन घाटावर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात ठेवला होता. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने विसर्जन घाटावर CCTV कॅमेराद्वारे नजर ठेवण्यात येत होती. कृत्रिम तलावांमध्ये 1.5 दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन करण्यास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. हे लक्षात घेत गौरी गणपती विसर्जनाच्या दिवसासाठीही प्रशासनाने चांगली कंबर कसली आहे. माननीय श्री राधे वराडकर हे जातीने विसर्जन घाटावरती लक्ष देऊन मूर्तीचं विसर्जन आपल्या स्वयंसेवकाकडून करून घेत आहेत. तरी भाविकांनी याची नोंद घ्यावी.
पाठ गेली इकडे पाठ मूर्ती तिकडला पाठ गेली इकडे पाठ पाठ घ्याला पाठ गेली इकडे पाठ पाठ गेली इकडे पाठ